स्पर्धा जबरदस्त आयोजन नियोजन सन्माननीय उत्तम शेठ भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं। पर्व 6वं यशस्वीरित्या ही स्पर्धा इथे संपन्न होताना आपल्याला दिसली। जबरदस्त संघ खेळले गेले। 40 संघातून मात्र हे 5 संघ मात्र पुढे आले आणि 5 संघांमधून या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक ज्या संघाने पटकावलाय तो संघ मात्र ठरला जय हनुमान कामोटे। हार्दिक हार्दिक अभिनंदन या कमाटे संघाचा आणि या 5 संघांचा आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय। तर मॅन ऑफ द मॅच या मेगा फायनलचा खेळाडू आहे रोशन म्हात्रे। 22 धावांची विस्फोटक केली आणि 1 विकेट ज्याने आपल्या नावावरती केलाय तर रोशन ठरलाय या सामन्याचा हिरो मेगा फायनलचा। रोशन या आपण मी आमचे मातोश्री केबल नेटवर्कचे आमचे सर्व सन्माननीय जयेश पाटील जयेश भाई यस यांच्या शुभ हस्ते आपण इथे मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मानित करतोय। तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय जो खेळाडू आहे ज्याने जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय। या पूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण असेल सर्व बाजूने अप्रतिम अशी खेळी त्याची राहिली आहे तो खेळाडू आहे जीवा 11 गावदेवी पेंदर संघाचा प्रथमेश नेरुलकर ठरतो या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर। तर त्याला आपण इथे सायकल देऊन सन्मानित करतोय। चला मंगेश भगत आमचे आणि 7 कॅच आणि एका हातामध्ये जी कॅच पकडली ती जबरदस्त कॅच होती आणि खऱ्या अर्थाने त्या कॅच वरती देखील या खेळाडूकडे लक्ष केंद्रित केलं गेलंय। तर त्याला आपण सायकल देऊन सन्मानित करणार आहोत। आमचे मंगेश भगत आणि संतोष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण प्रथमेश नेरुलकर याला आपण बेस्ट फिल्डर म्हणून हा अवॉर्ड देतोय। यस अभिनंदन प्रथमेश। या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आहे बॉलर आहे तो खेळाडू आहे कामोटे संघाचा नीरज म्हात्रे। जबरदस्त गोलंदाज 8 विकेट्स या स्पर्धेमध्ये त्याच्या आपण पाहिलं। सचिन भोईर आणि संदीप भोईर यांना विनंती करेन की यावं आपण आपल्या शुभ हस्ते नीरज म्हात्रे याला आपण सन्मानित करायचं आहे। सायकल आणि त्याचबरोबर ट्रॉफी देऊन नीरजला आपण सन्मानित करतोय। जबरदस्त गोलंदाजी त्याची राहिली आहे। खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 6 धावा देखील डिफेन्स करून या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व निर्माण त्यांनी केलंय। तर नितीन भोईर यांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती समाधान भोईर सुजित त्याचबरोबर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आहे जबरदस्त फलंदाजी त्याची राहिली आहे। तर विकास पाटील यावं आपण ते सागर आपण बघूया सागर भाई। तर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आहे खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं की या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट हा खेळाडू ठरेल जबरदस्त परफॉर्मन्स राहील परंतु स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आहे जेव्हा 11 गावदेवी पेंदर संघाचा सुजित पाटील 82 रन्स थोडक्या धावांमध्ये सुजित पाटील मात्र या स्पर्धेतून आणि ह्या देखील 4 धावा। तर अप्रतिम खेळ सुजितचा राहिलाय त्याला मात्र इथे उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक दिला जातो।
तर 5व्या क्रमांकाचा पारितोषिक जातोय या स्पर्धेचा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉफी आपण इथे देऊन त्या संघाला सन्मानित करतोय. ते न्यू यंगस्टर सिद्धी करून या संघाच्या संघनायकाला विनंती करून की आपण यावं. जबरदस्त या संघाचा देखील खेळ राहिला अर्जित होत असेल. अनिकेत भोर कल्पेश भोर यांना विनंती करेन की यावं आपण या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान त्यांचं स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. आणि हरीश भगवान पाटील यांच्या वतीने 5 क्रमांकाचा रोख रक्कम इथे आम्हाला सुपूर्द केले 20,000 रुपये. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. धन्यवाद. त्या स्पर्धेमध्ये 4th क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो संघ आहे टीम डेरे. तर डेरे संघाच्या संघनायकाला आणि खेळाडूंना विनंती आहे की आपण यावं. सर्व आमची मॅनेजमेंट कमिटी सगळ्यांनी या आता. चला सिद्धेश व आमचे जयेश केबल नेटवर्क आमचे चला मेरा संघ चला देखील तुम्ही पण चला आता नेते मिळूया आपण देखील. चला सिद्धी बाहेर चला सगळं आता मॅनेजमेंट कमिटी आपण सर्वांना प्रशांत भंडारी यांच्या वतीने 4th क्रमांकाचा पारितोषिक इथे सुपूर्द केला जातो. रोख रक्कम 20,000 रुपये. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये 3य क्रमांकावरती जो संघ आहे तो संघ आहे जेबा 11 गावदेवी पेंबर संघ. 3य क्रमांकाचा पारितोषिक हा संघ पटकावतो आणि हा पारितोषिक आम्हाला सुपूर्द केलाय ते शिवसेनेचे युवासेनेचे गंभीर नेतृत्व विकी वासुदेव पाटील यांच्या वतीने रोख रक्कम 25,000 रुपये. रोदास विनंती आहे रोदास या आपण हा पारितोषिक नक्कीच आपण घेण्यासाठी यायचं. पाहतो आपण 3य क्रमांकावरती हा संघ राहिला जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय. अभिनंदन टीम जेबा 11 गावदेवी पेंबर. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये 2य क्रमांकावरती जो संघ राहिलाय अप्रतिम असा खेळ त्यांचा राहिलेला आहे. या पारितोषिक आम्हाला सुपूर्द केलंय माजी नगरसेवक सन्माननीय ज्ञानेश्वर सुरेश पाटील बोर्डगावचे यांच्या वतीने रोख रक्कम 50,000 रुपये. तर नक्कीच पारितोषिक जातोय तो घोडा पृथ्वी 11 खेडपाडा. तर खेडपाडा संघ आम्हाला संघाचे मात्र पुरस्कारते नितीन शिवराम भोर यांनी संघ मात्र पुरस्कृत केले. घोडा स्पोर्ट पृथ्वी 11 खेडपाडा या संघाने हा संघ खेळला गेलाय आणि 2य क्रमांकावरती हा संघ इथे मानांकन मिळवतोय. त्यांचं अभिनंदन. रोख रक्कम 50,000 रुपये आणि त्याचबरोबर सुंदर अशी ट्रॉफी यस इथे हा पारितोषिक दिला जातो. तर या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जातोय तो संघ आहे जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलाय. खरं
खऱ्या अर्थाने या सीझन मध्ये अतिशय चांगल्या इन्फॉर्म मध्ये हा संघ आलाय. तो संघ आहे जय हनुमान कामोठे. तर या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलं प्रेम भालचंद्र पाटील यांच्या वतीने. ऋषभ एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रेम भालचंद्र पाटील यांच्या वतीने त्यांचे आभार. आणि हा पारितोषिक मात्र इथे नगरसेवक सन्माननीय तब्बल कॅश प्राइज 1.5 लाख रुपये 1 लाख रुपये आणि त्याचबरोबर सुंदर ट्रॉफी आणि हा पारितोषिक कॅश प्राइज आम्हाला माजी नगरसेवक संतोष शेठ बाबूराव भोईर यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल त्यांचे आभार. चला उत्तम शेठ या आपण देखील शेवटचं पारितोषिक नक्कीच प्रथम क्रमांक आम्ही उत्तम शेठ भोईर या स्पर्धेचे शिल्पकार. त्याचबरोबर आमचे संदीप भोईर. अभिनंदन टीम जय हनुमान कामोठे. जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक त्यांनी पटकावलाय. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व टीमचं अभिनंदन. परेश म्हात्रे. तर या स्पर्धेमध्ये आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या पारितोषिकाकडे जातोय. बाईक्स जे आम्हाला पुरस्कृत केलेले आहे सन्माननीय आमचे लखन पाटील पेंदरगावचे आदर्श व्यक्तिमत्व युवा उद्योजक यांच्या वतीने ही बाईक आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. प्रज्योत यायचं आपण. चला प्रज्योत या लवकर. आणि सोनू यांना विनंती करेन की आपण हा पारितोषिक आपल्या शुभास्ते सुपूर्द करायचं आहे. तर या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने आपल्या या मॅन ऑफ द सिरीज वरती नाव कोरलेलं आहे बाईक्स मात्र त्या खेळाडूला मात्र दिली जाईल. तो खेळाडू आहे ज्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये तब्बल 79 रन आणि त्याचबरोबर 4 विकेट्स पॉइंट्स होतात तब्बल 91. तर तो खेळाडू आहे वीरा स्पोर्ट पृथ्वी 11 खिडूपाडा संघाचा भावेश उलवेकर. यस अभिनंदन भावेश. भावेशला मात्र इथे ही मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक देऊन सन्मानित केलं जात आहे. खऱ्या अर्थाने एक जबरदस्त असा इन्फॉर्म हा खेळाडू. तर नक्कीच त्याच्या स्वप्नातील ही बाईक आणि या सीझन मध्ये खूप चांगल्या इन्फॉर्म मध्ये हा खेळाडू आपल्याला खेळताना दिसतोय. तर भावेशला आपण इथे हा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पारितोषिक देतोय. बाईक्स त्यांना इथे नक्की सुपूर्द केली जाते. या स्पर्धेमध्ये हा संघ 2थ्या क्रमांकावरती जरी राहिला असला तरी मात्र भावेशने मात्र आपली छाप सोडलेली आहे. थोडीशी चर्चा नक्कीच भावेशची आपण करणार आहोत. एक अप्रतिम असा खेळ त्याचा नेहमीच राहिलेला. अभिनंदन भावेश. आज स्वर्गीय जीवा भोईर हिच्या स्मरणार्थ स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक पर्व 6वं आज खिडूपाडा संघ इथे खेळला आणि हा संघ खेळताना अप्रतिम परफॉर्मन्स सुंदर खेळ संघाने आज इथे दाखवलाय. परंतु त्या पलीकडे भावेशचा परफॉर्मन्स अप्रतिम होता. तर काय सांगशील तुझ्या या यशाबद्दल? प्रथम तर मी धन्यवाद करेन नितीन दादाचा आणि उत्तम दादाचा. त्यांनी आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली म्हणजे स्वतःहून फोन केला का खेळा म्हणून आणि स्पॉन्सरशिप पण केली आमच्या टीमला. आणि दुसरा सांगायचं झालं तर राहुल दादा उलवेकर हे आम्हाला म्हणजे कंटिन्यू स्पॉन्सरशिप करा आणि कॉम्प्रोचे पैसे किंवा जिंकलेले पैसे काय झाले कधी एक शब्दात विचारला नाही. कुठे एंट्री टाकायचं गुगल पे फोन पे ॲडव्हान्स सर्व तोच करतो आणि कधी विचारत पण नाही. आणि त्याने एवढं आमच्यासाठी केलेलं आहे. त्याला बाईक भेटली नाही पण मी त्याला विनंती करतो की त्याने यावा आणि बाईक त्याने बाईक चालवावी पहिला. आणि ओलपच्या इथं तो बाईक सिरीजला होता आणि आमचा बॉलर आहे अक्षय ठाकूर म्हणून लेफ्टी त्याने 40 रन काढलेले त्या मॅचला आणि ती बाईक गेलेली आमची. आणि यावर्षी साहिल आणि मला बाईक भेटण्याचं कारण तो अक्षय ठाकूर आहे.
त्यांनी 6 बॉल 6 बॉल 8च्या 3 मॅच आम्हाला जिंकून दिल्यात, त्याचा पण आम्ही धन्यवाद करतो. आणि राहुल उमेगर याला बोलवतो मी आणि बाईक चालवा. नक्कीच भावेशची कितवी बाईक असेल? माझी खिडूकपाड्यासाठी पहिली बाईक आहे आणि खिडूकपाड्याची पहिली बाईक आहे आणि करिअर मधली दुसरी बाईक आहे. क्या बात आहे, जबरदस्त. आणि खऱ्या अर्थाने मस्त राहुल यायचं आहे कारण अप्रतिम. कारण सपोर्ट महत्वाचा असतो आणि नेहमीच खिडूकपाड्याचा सपोर्ट तर नेहमी चांगला राहिलेला आहे. कारण इकडे सगळी आमची ही मंडळी आहे, खास करून मयूर दादा जबरदस्त या परिस्थितीमध्ये देखील ते संघाच्या सपोर्टिंगसाठी असतात आणि जबरदस्त असे नाईट स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून नेहमीच असते. तर राहुल खरोखरच तुझं कौतुक आणि भावेशने तुझं कौतुक केलं. काय सांगशील भावेश या करिअर बद्दल? कारण ते कधी बोलत नाही, मी नेहमी सांगतोय, पण अप्रतिम जरा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो भावेश आणि राहुलसाठी आणि या टीमसाठी. अभिनंदन टीम खिडूकपाडा, अभिनंदन राहुल, अभिनंदन भावेश. यस. तर शिवतेज मित्र मंडळ व गावदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पेंढर आयोजित स्वर्गीय जीवा भोईर यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक आपण एक यशाची ही स्पर्धा पाहिली. तर या स्पर्धेमध्ये ज्या ज्या व्यक्तिमत्वाने योगदान दिला, आमचे ग्रामस्थ मंडळ पेंढर असतील, सर्व संघ, तर सर्वांचा आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच भावेश आणि खिडूकपाडा संघ बाईक्स नक्कीच जी फॉर्मॅलिटी असते ती मात्र नक्कीच तुम्ही करून घ्यायची आहे, नावावरती गाडी करून घ्यायची आहे. ओके, नक्कीच. चला तर भावेश फक्त आयोजकांशी थोडा संपर्क साधायचा आपल्याला, उत्तम शेठ भोईर यांच्याशी संपर्क साधा. तर ही स्पर्धा माझ्या मित्रांनो अतिशय चांगल्या